नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. सरकार फक्त कर्जमाफीचा दिखावा करते, याचा शेतकऱ्यांना फायदा नाही. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. कर्ज थकीत असून शेतकऱ्यांना पीक कर्जही मिळालेलं नाही, वडेट्टीवारांची माहिती. अभिजित दिपके यांनी मला फोन केला. दिपके देशविघातक कृत्य करत आहेत, असीम सरोदेंचं वक्तव्य. कदाचित अभिजित दिपके यांना विमानतळावरून अटक होऊ शकते, सरोदेंची माहिती. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभयसिंह जगताप उमेदवार बाळासाहेब पाटलांचा पक्षाचा अर्ज ठरला अवैध. अर्ज माघार प्रक्रियेनंतर निवडणुकीत खरं चित्र स्पष्ट होणार. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांची संचालकपदी बिनविरोध निवड. रत्नागिरी जिल्ह्यात आज मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. शेतीच्या कामांच्या तयारीत असलेल्या शेतकरी वर्गामध्ये समाधानाचं वातावरण. सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी. विजेच्या गडगडाटासह कुडाळ, कणकवली आणि सावंतवाडीत पावसाच्या सरी. पावसामुळे नागरिकांची तारांबळ. नाशिकच्या कपालेश्वर मंदिर परिसरात पावसामुळे मोठं नुकसान. मंदिरालगतच्या धोकादायक वाड्यांचे पत्रे कोसळून मंदिरासमोर पडले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दिशेने पत्रे पडल्यानं एक भाविक गंभीर जखमी. पुण्याच्या आंबे गावात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. शेती पिकांचं प्रचंड नुकसान. शेतकऱ्यांनी उभारलेली केळीची पिके वादळामुळे पूर्णपणे जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान. मावळवासियांना पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात 24.07% इतकाच पाणीसाठा शिल्लक, तर कासरसाई धरणात फक्त 27.15% पाणीसाठा शिल्लक. अहिल्यानगरच्या शिर्डीत किरकोळ कौटुंबिक वादातून मुलानं केली बापाची हत्या. मुलाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.